पण कोणत्या कोणत्या पद्धतीने आतापर्यंत कार्य केलेलं आहे आणि आपल्याला पदवीधर मतदारांनी निवडून कोणत्या आधारावरती द्यावं? नमस्कार. 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील मी एक अपक्ष उमेदवार. माझं मतपत्रिकेवरती नाव आहे राम गंगाराम उर्फ गोंडराजे रावण आत्राम असं माझं नाव आहे. ही निवडणूक मी विचारावर लढत आहे. मी अनेक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि संघटनेचे सर्व नेते या ठिकाणी आहेत. त्यांचा पूर्ण मला पाठिंबा आहे. मी आजपर्यंत जवळपास 40-45 वर्षापासून मी चळवळ करत आहे. त्या चळवळीमध्ये मी गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. कधी मी जातीचं किंवा धर्माचं राजकारण कधीच केलेलं नाही. समदुःखी तो माझा समजून मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलेलो आहे. आता हा जो मतदारसंघ आहे तो पदवीधर मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला आणि विधानसभेच्या लोकसभेच्या मतदारसंघाला फार मोठा फरक आहे. हा मतदारसंघ फार व्याप्त मोठा आहे आणि हा मतदारसंघ केवळ आणि केवळ आपली तरुण मुलं शिक्षण घेऊन पदवी प्राप्त करतात, परंतु त्यांच्यापुढे नैराश्य निर्माण होतं शिक्षण घेऊन आणि म्हणून त्यांचं नैराश्य हटवण्यासाठी त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा नेता असावा म्हणून हा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ आहे. तर त्याच्यासाठी आजपर्यंत जे उमेदवार या मतदारसंघातून निवडून गेले त्यांनी कुणीच या पदवीधर बांधवांना त्यांनी मदत केलेली नाही. इथून निवडून गेले आणि तिथं पक्षाच्या नेत्याच्या दावणीला ते बांधले गेले. त्यांची हाजी करण्यामध्ये त्यांचं जीवन त्या ठिकाणी जात आहे. तिथं पदवीधर माझा उपासमारीमुळे आत्महत्या करतोय, बेकारीमुळे आत्महत्या करतोय, त्यांच्या पाठीशी कुणी नाही. मी आज महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तर मी अगोदरी कमीत कमी 2-3 हजार तरुणांना मी नोकऱ्या माझ्या प्रयत्नावर लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं बाबळगावला माझं उदाहरण आहे. मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं बाबळगावला मी जवळपास 100च्या पुढं कुटुंब बसवलेले आहेत. शासकीय घरात घेऊन त्यांचे घर तिथं बसवलेले आहेत. मी त्यांना आता घर बांधून देतोय. या पद्धतीनं मला पूर्ण आत्मविश्वास आहे की मी माझ्या पदवीधर मित्राच्या पाठीमागं मी तरी जर मला निवडून दिले त्यांनी मला निवडून देणार आहे त्याचा मला आत्मविश्वास आहे. माझं कार्य पाहून त्यांनी मला निवडून देणार आहेत आणि मी विधान परिषदेने गेल्याच्या नंतर मी पदवीधरांचेच प्रश्न मांडणार आहे. माझं त्या ठिकाणी 22 वचनं आहेत. ते 22 वचनं मी पूर्ण करणार आहे. ते 22 वचनं त्याच्यामध्ये महत्त्वाचे वचनं हे पदवीधरासाठीची वचनं आहे सर्व ती. आणि त्याच्यानंतर मग मराठवाड्याचं आहे. मराठवाड्याच्या स्वतंत्र राज्याची मी मागणी केलोय. मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये मागासलेला आहे. जोवर स्वतंत्र राज्याचा दर्जा या मराठवाड्याला मिळणार नाही तोवर या मराठवाड्याचा मागासलेपण दूर होणार नाही. आणि या मराठवाड्याचं मागासलेपण दूर झालं तरच इथल्या पदवीधरांचं दारिद्र्य इथून नष्ट होणार आहे. म्हणून मी मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे आणि पदवीधरांच्या पाठीशी उभा टाकणार आहे. याच विचारासाठी मी ही निवडणूक लढतोय. ही माझी निवडणूक कुण्या व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधामध्ये माझी निवडणूक नाही आहे. ही जी विषमताची दरी आहे ती विषमताची दरी दूर करण्यासाठी, दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी पदवीधरांचं याच्यासाठी मी या ठिकाणी विचाराची निवडणूक लढवायला मी उभा टाकलेलो आहे.